नसरापूर अत्याचार प्रकरणाचा निकाल जो आहे तो आज लागणार आहे। खरं तर 2 दिवसापूर्वीच याची अंतिम सुनावणी जी आहे ती पार पडली होती। न्यायालयाने निकाल जो आहे तो राखून ठेवला होता आणि आज 29 जूनला याचा निकाल लागणार आहे। खरं तर आरोपी भीमराव कांबळे जो आहे तो या प्रकरणात दोषी आढळलेला आहे, त्याच्यामुळे त्याला नेमकी जन्मठेप होणार की फाशीची शिक्षा होणार यावरती आता आज जो आहे तो शिक्कामोर्तब होणार आहे। मात्र सध्या आपल्यासोबत एक दादा आहेत जे या सुनावणीच्या पहिल्या दिवसापासून हा पोस्टर जो आहे तो इथे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर घेऊन येतात आणि हा पोस्टर जो आहे तो असं धरून ठेवतात। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ, काय सांगाल, सुनावणीच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही येताय आणि हा पोस्टर जो आहे तो धरून ठेवता? हो, मी म्हणजे एक 7-7 तास हा पोस्टर धरून उभारलेलो आहे आणि त्या बाळाला न्याय मिळावे ह्याच आशेने मी उभारलेलो आहे। मला आशा आहे की आपलं न्यायव्यवस्था त्या बाळाला न्याय मिळवून देईल आणि येणाऱ्या काळात अशा घटना होऊ नये आणि त्या आरोपीला फाशीच झाली पाहिजे। जन्मठेप झाली तर हे समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल की आपण अशा दुराचारांना आणि अशा अन्यायाला पण थारा देतोय, तर असं न होता त्याला फाशी होऊन ती लवकरात लवकर अंमलबजावणीमध्ये आली पाहिजे। तुझं नाव काय आहे बरं, कुठून आलायस, तू काय काम करतो? माझं नाव सौरभ कुलकर्णी आहे, मी पर्वतीच्या इथे राहतो आणि मी क्रिकेटर आहे। नेमकं या बोर्डवरती काय तू लिहिलेलं आहे आणि काय तू असं म्हणणं तुझं नेमकं मांडायचा प्रयत्न? म्हणणं असं आहे की लहान लेकरांच्या सुरक्षिततेकडे खूप गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। आज आपण उठून प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात हीच गोष्ट वाचतो की लहान लेकरावर अत्याचार झाला, तर ते न होता लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे सरकारने गांभीर्याने खूप लक्ष देणं गरजेचं आहे। नक्कीच आपण पाहायला गेलं तर हे दादा जे आहे ते पहिल्या दिवसापासून जे आहे हा पोस्टर जे आहे तो उभा घेऊन थांबताय। नसरापूरच्या त्या निष्पाप जीवाची किंकाळी अजूनही न्याय मागत आहे। फाशी कधी होणार अशा प्रकारचे हे पोस्टर घेऊन जे आहे ते थांबलेले आहे। खरं तर आता न्यायालयात जी सुनावणी आहे त्याला सुरुवात झालेली आहे। नेमकी फाशी होणार की जन्मठेप होणार यावर त्याचा अंतिम निकाल जो आहे आता थोड्या वेळातच लागेलच। या संदर्भातील सुनावणी जी आहे ते सुरुवात झालेली आहे। या सुनावणीला पीडितेचे वकील कोर्टात दाखल झालेले आहेत। अशा प्रकारे राज्यातील सर्वात जलद गतीने हा जो खटला जो आहे तो पूर्ण झालेला आहे। राज्यातील न्यायालयाच्या इतिहासातील सर्वात जलद गतीने हा खटला जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि थोड्या वेळातच आता जो आहे तो निकाल लागणार आहे। त्याच्यामुळे संपूर्ण राज्याचं या निकालाकडे लक्ष आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।